मला जर वैयक्तिक मला पारितोषिक नाही चालणार, मला संघासाठी ट्रॉफी जिंकायची, ते म्हणजे फर्स्ट प्राइज हे त्याचं ध्येय आहे आणि नक्कीच मला ही त्याची स्पोर्ट्समॅनशिप आवडली. सामना चालू करा, पंच सामना चालू करा. योगेश बाजूला, आशिष अरे दोघांनी बाजूला हो ना, आम्ही काय बघत नाही. नाही नाही बाबा, सामना चालू करा. पहिला षटक नेहमीप्रमाणे प्रिन्सला देण्यात येत आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांनी वाटचाल केली आपली आतापर्यंत 4 ते 5 सामने त्यांचे झालेत. प्रत्येक मॅचला पहिली ओव्हर देण्याचा मान प्रिन्स यांनी पटकवला आणि साजेसा खेळ त्यांनी करून दाखवलाय आपल्या संघासाठी. सामना चालू करा पंच साहेब. वाल्मिकी जरा प्लीज जरा ढगवत मध्ये शांत ठेवा. वाल्मिकी पहिलं षटक मार्गस्थ, पहिला आज चेंडू हवेत, चेंडू बघू काय होतंय. धावसंख्येत कितीनी भर पडेल आपल्या थोड्याच वेळात माहिती होईल. 2 रन तर कंप्लीट केले, तिसरी रन घेतात आहे, काय रिक्स नाही घेणार. बरोबर आहे, श्री गणेश झालेला आहे. पहिलं षटक मार्गस्थ, पहिला बॉल झालेला आहे प्रिन्स यांच्या माध्यमातून. 2 रन कुठल्याला दामाईनी हवेत चेंडू होता, पण हे पॉवर प्ले षटक, हाणामारीचं षटक. पुन्हा एकदा सेम कॅच सोडली विनीतने असं वाटतंय मला. बॉलर नाराज आणि विकेट किपर विनीत यांच्या माध्यमातून कॅच त्यांनी सोडलेली आहे. कुंबडा झटका, संधीचं सोनं करता नाही आलं विनीतला. रिव्हर्स 360 डिग्री, काही गरज नाही. ह्या शॉट तुम्ही का खेळायला जाता, नका खेळत जाऊ. डॉट 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 4 ओव्हरची मॅच असेल. 3 बॉल झाल्या, धावसंख्या फक्त 2च झाली. निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा 2च धावसंख्या. पहिली ओव्हर आहे, पहिली ओव्हर. षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. काय चाललंय मित्रा, कोंबडे मदार आहे तुझ्यावर. आणि दोन्ही संघासाठी महत्वाची मॅच आहे ही, दोन्ही संघासाठी, याची नोंद घ्यावी. दोन्ही संघासाठी शाबाश, याच पद्धतीने मारायचा होता. उत्कुंड कॅच पकडली, कोणी पकडली? सूरज गुप्ता. सूरज गुप्ता हा चांगला, खरंच ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे त्याच्याकडनं नेहमीच. सूरज गुप्ता एक चांगला क्षेत्ररक्षक आहे, तो चांगली सिक्स इथे, नाही तर हा षटकार होता गगनचुंबी, पण कुठेतरी थांबवला सूरज गुप्ताच्या रूपाने. आणि पहिली विकेट, पहिला झटका. 5 बॉलच्या समाप्तीनंतर पहिली ओव्हर, अजून 1 बॉल बाकी आहे, 2च रन झालेले आहेत. खरा प्रदर्शन वाल्मिकी प्रदर्शनचं. ठीक आहे ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. वाल्मिकी ब्रदरची सुरुवात अशीच होते, पण नंतर ते ट्रॅकवर येतात. मागची मॅच मी बघितली, नंतर ते ट्रॅकवर येतात, काही प्रॉब्लेम नाही. एक जरी तुमचा हुकमी एक्का गळाला लागला त्यांच्या, बघा साहेब पण आमचे चौरे साहेब बोलले की मुंबई इंडियन्स सारखी टीम आहे त्यांची, विकेट जाते, पहिल्या मॅच हरतात हरतात हरतात, नंतर डायरेक्ट फायनलला जातात. आउट आहे. पंचांचा हात वर झालेला आहे, त्यांनी हात वर बोट वर केलेला, याचा अर्थ विकेट गेलेले.
त्यांचं कॉम्बिनेशन बघा, ते कम्युनिकेशन तिथं मिळालं नाही आम्हाला, गुड कम्युनिकेशन बघायलाच मिळालं नाही. त्याच्यामुळे इकडे ठीक आहे, आता चला विकेट गेली, राग हा व्यक्त करू नका, राग हा तुम्ही एकमेकाशी नंतर संवाद साधा मॅच संपल्यानंतर, कारण लाईव्ह मॅच आहेत, स्पोर्ट्समॅनशिप आपली दाखवा. अशा तऱ्हेने प्रिन्सचं मी हार्दिक अभिनंदन करतो. एक ओव्हरमध्ये फक्त त्यांनी 2च रन दिले आहेत आणि एक विकेट त्याच्या नावावर आहे. चांगली कामगिरी केली पॉवर प्ले मध्ये. म्हणून मी आधीच बोललो होतो मॅच जेव्हा चालू झाली तेव्हा, कारण प्रिन्सवर खूप मोठा विश्वास आहे त्यांचा कर्णधार विनीतचा, आणि ते साजेसा खेळ त्यांनी केला, चांगली बॉलिंग केली आपल्या संघासाठी. दुसरं षटक रत्नसिंगला. नेहमीप्रमाणे त्यांची बॅटिंग लाईन बॉलिंग लाईन ही सेम असते, कुठं चेंजेस करत नाहीत ते, बरोबर आहे. बरोबर आहे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा रत्नेची सुरुवात चांगली झालेली आहे. निर्धाव चेंडूने दुसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या जर बघितली बोर्डावर अशी दिसते की 2 आणि 2 म्हणजे 2 रन आणि 2 विकेट. विकेट, अरे काय चाललंय, रत्नेश सिंगनी बघा विकेट घेतली. ती विकेट गेली म्हणजे अमनची विकेट गेली. खूप मोठा झटका. उमेशनी कोणाला तरी बोलवलं आहे, राहुलला बोलवलंय, राहुल. रत्नेश चांगला एक बॉलर, खरंच ऑलराऊंड परफॉर्मर आहे तो. प्रिश इलेव्हन संघाचा, प्रिशा इलेव्हन या संघाचा ऑलराऊंडर परफॉर्मर. आता राहुल, ऍक्च्युली ही परंपरा आहे वाल्मिकी ब्रदर्स या संघाची. परंपरा अशी आहे की स्टार्टिंगला थोडीशी गडबड होते, पण ते येतात नंतर ट्रॅकवर, कारण ही अजून दुसरी जोर चालू आहे, अजून 2 ओव्हर बाकी आहेत. कारण रॉनी सारखा बॅट्समन बाकी आहे, कारण रॉनीने ती जादू केली होती मॅच मध्ये, मला चांगलं आठवतंय. 6-6-6 बाउंड्र्या 6 बाउंड्र्या, त्या जोरावर त्याने 58 धावसंख्या गाठली होती रॉनी. कारण रॉनी सारखा उपमेय अजून बाकी आहे या संघामध्ये. काय चाललंय, मॅच बघा कुठे होती. वाल्मिकी ब्रदर्स अमयच्या माध्यमातून विकेट गेले आणि ती उतरती कळा लागली ना, वल्गन लागली माश्याची. बघा मला वाटतं शिवडे कडवली सगळ्या लागल्या गळाला. आता राहिले ते म्हणजे चिमटे आणि आपले बोंबील राहिलेत. बघू आता काय करतात, पण एक मासा नक्कीच राहिला, तो म्हणजे रोनी. चांगला मासा आहे तो पॉपलेट. तो जेव्हा मैदानात उतरेल तेव्हाच काहीतरी होईल. 3च रन झाले त्या, 3 विकेट लक्षात ठेवा. 4 रन, सॉरी सॉरी माय मिस्टेक. 4 रन ना, 4 रन, विकेट 3. शेवटचा बॉल हा पंचा. दुसरं षटक मार्गस्थ, शेवटचा बॉल रत्नसिंग यांच्या माध्यमातून. चला मला वाटतं आता मला पण जेवायला जायला लागेल. चाललो मी जेवायला, चाललो आता. वाल्मिकी ब्रदर्स 2 ओव्हर मध्ये धावसंख्या जर बघितली तर 4च फक्त आणि विकेट गेल्या 3. ठीक आहे, गडबड करू नका, अजून पण 12 बॉल बाकी आहेत. 12 बॉल मध्ये जरी 30 ते 40 रन जरी तुम्ही कुठल्या तरी 40चा जरी टप्पा पार केला तरी पण काही घडेल, हे लक्षात ठेवा. हार मानू नका वाल्मिकी ब्रदर्स. बॉलर वैभव गांगुर्डे ऑलराऊंड परफॉर्मर आहे तो प्रिशा इलेव्हन या संघाचा.
धावसंख्येत एकनी भर. तर मंचाच्या मागे जे काही आहेत खेळाडू जरा आवाज बंद करा प्लीज. आम्हाला बाधा होते आम्हाला कॉमेंट्री करायला. मंचाच्या मागे कोण उभे असतील प्लीज त्यांचा आवाज जरा बंद करा. येऊ दे कसे येऊ दे पण येऊ दे कारण खूप नितांत गरज आहे. नितांत गरज आहे वाल्मिकी प्रजा संघाला. 1D 2D काही येऊ दे नितांत गरज आहे कारण धावसंख्येत अशानेच त्यांची भर पडेल. धावसंख्या झाली ती म्हणजे अशी खूप झालेली आहे ती म्हणजे 6. बरोबर आहे उमेश. तुलाच करायचंय बाबा तुलाच करायचं उमेश. धावून ये संकटाला मध्ये संकटामध्ये धावून ये कारण वाल्मिकीचा हा संघ कुंपडा संकटात आहे धर्म संकटात सापडलेला आहे आणि तुला खरंच धावून यायचे. पूर्ण खेळ तुलाच करायचा. पूर्ण जबाबदारी घे तुझ्या खांद्यावर. 3 बॉल झाले 3 बॉल झाल्या पंच. धावसंख्या झाली 12. काय करायचा चिके झटका अजून पण. कॅच कोणी घेतली सूरजने घेतली का? सूरज काय करतोय सूरज धन्यवाद. 2 कॅच घेतल्या त्यांनी बघा चांगले उत्कृष्ट षटकार जाणार होते म्हणजे आपल्या संघासाठी 12 धावा त्याने वाचवल्यात. टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करा. खरंच टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत करा. सूरज गुप्ताचं 2 कॅच त्यांनी घेतल्या चांगल्या आपल्या संघासाठी 12 धावा त्यांनी वाचवल्या. लास्ट बॉल आहे 3rd ओव्हरचा. धावसंख्या झाली फक्त 12. डगआउट मध्ये प्लीज तुमचं फ्रस्ट्रेशन नका काढू डगआउट मध्ये प्लीज. शेवटचा बॉल हा वैभव गांगुर्डेच्या माध्यमातून आता मात्र त्यांनी फक्त 6 रन दिलेत 5 बॉल मध्ये. ज्याने मॅच टाय केली होती शुभम केदारेने बरोबर आठवतंय मला चांगलं. सहा
बरोबर आहे, बरोबर. हार नका मानू, विनंती करतो, हार नका मानू. घेऊ आपण नंतर निर्णय घेऊ, थांबा जरा. अशा तऱ्हेने धावसंख्या जर बघितली 23, जिंकण्यासाठी 24, म्हणजे बॉल टू बॉल रन. निच्चांक स्कोर हा सगळ्यात कमी स्कोर कालचा आणि आजच्या दिवसाचा तो म्हणजे वाल्मिकी ब्रदर्सचा. कुठेतरी भरकटलेली टीम. ठीक आहे, ओके, अजून पण काही वेळ गेली नाहीये, मात करू शकता तुम्ही. संकटावर मात करा, हेच तर आपल्याला शिकवण आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची. अशी शिकवण आहे की संकटावर मात करा आणि त्यातनं तुम्ही पुढे जा, काहीतरी करा. कारण डू ऑर डायची परिस्थिती आहे. तुम्ही ग्राउंडला नैराश्य दाखवू नका, कारण जेवढं तुम्ही ग्राउंडला नैराश्य दाखवणार तेवढे तुम्ही डिमोटिवेट होणार आणि बाकीचे प्लेयर पण डिमोटिवेट होऊन संघ कुठेतरी सामना मग तुम्ही झुंकवणार. तो म्हणजे प्रिशा 11 यांच्या त्रिशा 11 या संघाकडे. चला, प्रिशा 11 काय चाललंय, बॅट्समन नाही गेले अजून. प्लीज विनंती करतो, प्रिशा 11 बघू. आता ओपनिंग पेअर चेंज झाले, त्यांचा ओपनिंग पेअर चेंज झाले, काहीतरी चेंजेस दिसतात. कारण विनीतला कुठेतरी बसवलाय, मला वाटतं 1 डाऊन किंवा 2 डाऊनला पाठवतील त्याला. बरोबर आहे, हे चेंजेस पाहिजे. एखाद्या प्लेयरचा खेळला नाही खेळला, कुठेतरी त्याच्या परफॉर्मन्समध्ये अप्स अँड डाऊन आले, तर कुठेतरी चेंजेस केलेच पाहिजेत. आणि नक्कीच ते म्हणजे रत्नेश सिंग त्याची जागा भरेल.
पंचांचा निर्णय बघू काय येतोय. स्वरा 11 and DP 11 दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. स्वरा 11 and DP 11 both are captain to come up for the toss as early as possible. स्वरा 11 and DP 11. काय होतंय. ओ सांगा तरी झाला असता. हिट आउट जर झाला असता, डायरेक्ट हिट आउट जर झाला असता, नक्कीच कुठेतरी रत्नेश सिंगला पॉवर मध्ये परतावं लागलं असतं. स्वरा 11 वेर आर यू. स्वरा 11 द कॅप्टन या प्लीज जरा टॉस साठी या. जेवणाची वेळ झाली. सुपर संडे आज. अमित बॉलर खूप मोठी मधार आपल्या संघासाठी. बघू काय करतात ते. बरोबर आहे, अशीच बॉलिंग करायची आहे. पंचांचा निर्णय. अरे चोरटी डाव घेतलेली, काही गरजच नव्हती. रणजित 3 बॉल 3 बॉल टू बॉल रन चालले ना, याची नोंद घ्याव्या. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली पाहिजे विनंती करतो. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली पाहिजे. पुढील होणारा सामना स्वरा 11 वर्सेस डीपी बॉईज. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो टॉससाठी या. डीपी बॉईजचे कर्णधार उभे आहेत. स्वरा 11 काय करताय. स्वरा 11 शेवटचा कॉल आहे, नाही तर बाय देण्यात येईल डीपी बॉईजला. स्वरा 11 2 मिनिटात नाही आलं तर डीपी बॉईजला बाय देण्यात येईल असा निर्णय झालेला आहे. स्वरा 11 2 मिनिटाचं नाही आले तर बाय देण्यात येईल का. आले आले या 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 तुमचं स्वागत करतो या. धावसंख्या झाली 7. पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 7 विकेट नन. बघा कुठेतरी पॉवर प्लेचं षटक होतं. त्या पॉवर प्लेच्या षटकमध्ये फक्त 7 धावा दिल्या अमितनी. खरंच अमितचं नैराश्य मला डगआउटमध्ये दिसलं, पण त्यांनी ते तिथे सिद्ध केलं. सिद्ध केले त्यांनी. खरंच खेळाडूवृत्ती ते दाखवली त्यांनी. बरोबर आहे, जो भिल्ला ते बरोबर आहे. एक सूचना मी सांगतो दोन्ही बॅट्समॅनला. एक सूचना आहे. सनी कंक यांच्याकडून 500 रुपये या ओव्हरला मॅच संपवली तर 250 सोनूला आणि 250 ह्याला इपलीला ना ते वाटून आम्ही देण्यात येऊ. सनी कंक यांच्याकडून ह्या ओव्हरला जर मॅच संपवली तर. टॉस घ्या टॉस घ्या. गॅप मधून काढलेला आहे. बघू 1 रनावर समाधान मानताय का 2 रनावर. पण बॉल तर पहिले भेटू दे. बॉल तर भेटलेलाच आहे.
स्वरा 11चे प्लेयर इथे आलेले आहेत, सगळे धंदाकट प्लेयर आहेत. आणि काय घेतला? ओके ठीक आहे, थांबू. ठीक आहे, आम्हाला अजून निर्णय कळवला नाहीये. काय चाललंय अजून आपला चौकार आणि षटकार ह्या ओव्हर आतापर्यंत एक पण चौकार आणि एक पण षटकार आलेला नाही याची नोंद घ्यावी. कुठेतरी स्लोअर वन चालली मॅच, शेवटच्या बॉलपर्यंत जर गेली तर खरंच एक चांगला रोमांच. चालू द्या आमच्याकडे बॅट्समॅन भरपूर आहेत. शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाऊ दे, म्हणजे 500 रुपये वाचतील सुनील कंक यांचे. कॅच घेतली का? कोणी घेतली कॅच? राहुल सिंग. चांगली गोष्ट आहे राहुल, बरोबर आहे. कुठेतरी मॅच बघा, मॅच मध्ये कमबॅक कारण धावसंख्या जर तुम्ही बघताय तर धावसंख्या झाली ती फक्त 10. याची नोंद घ्या का. 9 बॉल झाले, सॉरी 3 बॉल झाले, म्हणजे 9 बॉल झाले टोटल. दुसरं षटक मार्गस्थ असताना बॉल झाले फक्त 3. विनीत चालला, विनीत हावरा. बरोबर आहे, घाबरून खेळला कारण लगातार लास्टच्या 3 मॅच आहेत. विनीतचा एक रेकॉर्ड झालाय, लगातार लास्ट 3 मॅच डक 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 हॅट्रिक झाली डकची. आता नाही, आता त्यातनं निघेल कोंबडा आता त्या डक मधून. लगातार 3 डक आहेत, नावावर झाले, हॅट्रिक झाली त्या डकची हॅट्रिक. धावसंख्या झाली 12, याची नोंद घ्या. आणि शेवटचा बॉल, 11 बॉल मध्ये धावसंख्या आली 12. आणि जिंकण्यासाठी जर तुम्ही समीकरण माझ्याकडनं जर ऐकत असाल तर 13 बॉल मध्ये 12. समीकरण अवघड नाहीये पण अवघड पण आहे. जर 1-2 विकेट गेल्या तर नक्कीच अवघड आहे, कारण ज्या पद्धतीने त्यांची वाटचाल चालू आहे स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईक बॉलरची, कुठेतरी रिस्क घ्यायला तयार नाही. चौकार आणि षटकारची आतिषबाजी करायला ते तयारच नाहीयेत. बघा किती घाबरून खेळतोय बघा. म्हणजे बोलतात ना, जे आपलं दुधाने जर तोंड भाजलं ना, ताक पण आता विनीत बघा फुंकून पितोय. बरोबर आहे, 3 टक्केत ना त्याच्या नावावर रेकॉर्ड झालाय. एक मातब्बर खेळाडू आहे पण काय चालला नाही तो. 3 टक्केत ना त्याच्या नावावर. अशा तऱ्हेने दुसरं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली 13. जिंकण्यासाठी जर तुम्ही बघितलं तर 12 बॉल मध्ये 11 धावांची गरज. आता हे षटक खूप महत्वाचं आहे उमेशच्या रूपाने. विनीतच्या कामगिरीकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर लगातार 3 डक मध्ये आउट झालाय. आणि आता त्यांनी रन जर बघितले विनीतचे तर फक्त 2 रन आहेत 3 बॉल मध्ये. ठीक आहे, कुठेतरी लाज राखली चौकार देऊन.
चौकार खेचून आपल्या संघाच्याने वैयक्तिक न त्यांनी लाच राखली, कारण हा त्याचा पहिला चौकार आहे, आजच्या दिवसाचा पहिला चौकार आहे, कारण लगातार 3 डक त्याच्या नावावर आहेत. प्रिन्सचा भाऊ, कॅरिबियन माणूस, प्रिन्सचा भाऊ, त्याचं नाव मला माहिती नाही. सनी सिंग, हनी सिंगचा भाऊ सनी सिंग यांनी 100 रुपये दिले. विनीतने जर 6 मारला तर त्याला रोख रक्कम असे 100 रुपये देण्यात येईल सनी सिंग यांच्या माध्यमातून. चौका जरी मार तरी चौकार जर मारला विनीतनी तर यातले 50 रुपये देण्यात येईल आणि षटकार मारला तर 100 रुपये. चौकार मारला तर 50 रुपये देण्यात येईल आणि षटकार मारला तर 100 रुपये रोख रक्कम. लल्ला, मी तो लल्लाला हे पैसे द्या. लल्ला खरंच फिल्डिंग, लल्ला शेवटच्या 2 रनाची गरज, फक्त 2 धावांची गरज. शेवटचे 2 बॉल बाकी, थर्ड ओव्हरचे अजून 1 ओव्हर बाकी. मला वाटतं 1 ओव्हर राखून मॅच जिंकवतील. चांगली टप दिल्या खरंच वाल्मिकी पद्धतीच्या संघाने, कारण थर्ड ओव्हर पर्यंत मॅच गेली. धावसंख्या खूपच कमी होती, 23. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज होती. मॅच टाय झालेली आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे त्रिशा 11. एक आनंदाचं वातावरण त्रिशा 11च्या संघामध्ये. याच्यानंतर होणारा सामना स्वरा 11 वर्सेस डीपी बॉईज. स्वरा 11 संघाला विनंती करतो तुम्ही क्षेत्ररक्षणाशी तयार राहा. स्वरा 11 याच्यानंतरचा विनीतने खरंच 3 ढक आउट झाला होता. आता कुठेतरी लाज राखली आणि खरंच त्याला कुठेतरी वाटलं की थोडीशी माझी लाज राखावी आणि कुठेतरी चांगली त्यांनी प्रॅक्टिस केली. असं दिसतंय मला चांगली प्रॅक्टिस केली नेटमध्ये त्यांनी. मॅचचा सामनावीर माझा मित्र, माझा लहान भाऊ प्रिन्सला मी विनंती करतो त्यांनी मंचावर यावे. ठीक आहे, जरा हस्तांदोलन चालू आहे, करावे त्यांनी. यापुढील सामना स्वरा 11 वर्सेस डीपी बॉईज. स्वरा 11 संघाला विनंती करतो आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. कर्णधाराचं नाव मला सांगावे. सुमित. अडलक वाल्मिकी बद्दल आतापर्यंत चांगला खेळ तुम्ही खेळला. खेळ आहे, खेळामध्ये अर्जित होते मित्रांनो, खेळामध्ये अर्जित होते. चला बाहेर या प्लीज, विनंती करतो. त्रिशा 11 बाहेर.